मित्रांनो, सरकार करायला गेलं एक आणि झालं एक. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे शासन करतंय. शासन कसा करतंय आणि तो प्रत्येक वेळी का फसतोय? सरकारने जरांगे पाटलांना रोखण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले आणि ते प्रत्येक पावलं सरकारच्याच विरोधात कशी जात आहेत हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी रामेश्वर आणि तुम्ही बघताय माहितीवाला. मित्रांनो, आपण बघू शकतो सरकारने हे आंदोलन मोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेत. त्यामध्ये त्यांची रसद रोखणं असेल, त्यांचे हॉटेल्स बंद ठेवणं असेल, चहा पाणी बंद करणं असेल, नाश्त्याची सोय बंद करणं असेल, त्याची रसद बंद असेल, त्यांचं जेवण बंद असेल, याचे सर्व आदेश काढले. हॉटेल बंद करण्याचे आदेश काढले. आपण बघू शकतो की वरून पाऊस चालू आहे, खाली चिखल आहे, झोपायला जागा नाहीये, बाहेर हॉटेल बंद आहे. बाकी आंदोलकांनी सोबत आणलेला जी रसद आहे त्यावरती स्वयंपाक बनवण्यासाठी सुरुवात केली. अशातच त्यांनी लाईट बंद करून टाकली. असा खूप साऱ्या गोष्टी सरकारने सुरू केलेल्या आहेत, असे आदेश काढलेले. अशामध्ये जेव्हा त्यांनी बंद केले, सकाळी उठताय तर शौचालय बंद आहेत. अशा सर्व परिस्थिती वापरून शासन हे मनोज जरांगे पाटलाचे आंदोलन असेल किंवा मराठा आंदोलन असेल याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते. आणि प्रत्येक वेळी आपण बघू शकतो की हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांचा फेल होतोय. आता फेल कसा होतोय? आता प्रत्येक वेळी काय होतंय, कुठून ना कुठून मदत येते. स्थानिक लोक असतील, स्थानिक लोकांनी त्याच ठिकाणी मुंबईत राहणारे मराठा बांधव असतील किंवा इतर जातीय बांधव असतील, त्यांनी चहा पाणी सुरू केले, नाश्त्याची सुविधा केली. गावाकडून किंवा जिल्ह्यातून, तालुक्यातून प्रत्येक मराठा आंदोलकासाठी या ठिकाणी रसद पुरवली जाते. भाकरी, चटणी, ठेचा हा सर्व पुरवठा इकून होतो आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे मराठा आंदोलन त्या ठिकाणी अजून सुरू आहे. सरकार ज्या गोष्टी करतंय, सरकारच्याच विरोधात त्या गोष्टी जात आहेत. मित्रांनो, आपण बघू शकतो की लाखो सैनिक, लाखो मराठा योद्धा किंवा लाखो मराठा आंदोलक हे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं, या आंदोलनाला सपोर्ट म्हणून किंवा आंदोलनाला सहभागी म्हणून लाखो जे भाविक आहेत, लाखो मराठा आंदोलक आहेत, हे मुंबईत आले. मनोज जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईत आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि हे सुरू आता एक दिवस याची मुदत वाढत चाललेली आहे. आणि जशी मुदत वाढत चाललेली आहे तसं शासनच यामध्ये, शासनाचीच कोंडी होत आहे आणि शासनच यामध्ये गुंतत चाललेलं आहे. सुरुवातीला शासन एकच सांगत होतं, आम्ही चर्चेला जाणार नाही. जी मागणी आहे ही अवैध मागणी आहे, चर्चा कशाची करायची? आता सरकारच स्वतः शिंदे समितीला मनोज दादाकडे पाठवत आहे आणि या समितीवर किंवा ही समिती पाठवून या जो मुद्दा आहे यावरती तोडगा कसा काढता येईल यासाठी विचार विनिमय सुरू आहे. जरा मनोज दादाने चर्चा केली. चर्चा करून त्यांनी सरळ सांगितलं, आता एकही दिवस तुम्हाला मुदतवाढ, 1 मिनिट सुद्धा मुदतवाढ भेटणार नाही. 13 महिने दिले, 13 महिन्यात काय केलं? 13 महिन्यात सर्व अहवाल आला, सर्व केलं. आता तुम्हाला मुदतवाढ भेटणार नाही. आता काय करावं लागेल? तुम्हाला डायरेक्ट आरक्षणच जाहीर करावं लागेल, असं मनोज दादाची पूर्ण मागणी आहे. परंतु अशातच जर तुम्ही आता पुढच्या शनिवार रविवार पर्यंत हा पूर्ण सोल्युशन दिलं नाही, गावाकडचे लेकरं सुद्धा मुंबईमध्ये येणार आहेत आणि पुढच्या शनिवारी रविवारी किंवा शनिवार रविवार नंतर या आंदोलनाची तीव्रता अजून वाढणार आहे. ज्यामुळे सरकार जेवढं हा आंदोलन पूर्ण स्टॉप करण्याचा प्रयत्न करायचं, तेवढंच अजूनही ते सरकार आता या आंदोलनामध्ये अजून एक पाऊल गुंतत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतंय. सोबतच खूप साऱ्या मराठी नेत्यांचा किंवा बाकीचे नेते असतील यांचा या आंदोलनाला पाठिंबा भेटतोय. सेलिब्रिटीकडूनही भेटतोय. रितेश देशमुख असेल, बाकीचे आमदार खासदार असतील, यांच्याकडून आता मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा भेटण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे अजूनच या सर्व गोष्टींची तीव्रता वाढली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा जो प्रयत्न असेल किंवा जे काही त्या ठिकाणून सपोर्ट असेल तो सपोर्ट जाहीर केलाय. आता अगोदर जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळेस ते आंदोलन पूर्णपणे एकनाथ शिंदे यांनी ते हँडल केलं होतं आणि नवी मुंबईमधूनच हा पूर्ण मराठा मोर्चा जो आहे तो वापस गेला होता. आता तुम्ही लक्षात घ्या, मराठा मोर्चा ज्यावेळेस शिंदे साहेबांनी हँडल केला त्यावेळेस मुख्यमंत्री स्वतः शिंदे साहेब होते. परंतु त्यावेळेस कुठल्याही एकही मराठा आंदोलक असेल त्यावरती कुठलीही गैरसोय झाली नव्हती. यावेळेस तसं नाहीये. यावेळेस पूर्णपणे जाणीवपूर्वक गैरसोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मागच्या वेळी झालेलं आंदोलन आणि यावेळी झालेलं आंदोलन यामध्ये फरक आहे. आणि याचमुळे किंवा मागच्या वेळी ज्या झालेलं आंदोलन होतं ज्यावेळेस थोडा सॉफ्ट कॉर्नर शिंदेच्या बाजूने आहे, कारण त्यांनी जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस ते यशस्वी देखील झालं आणि मराठा आंदोलकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी झाली नव्हती. उलट त्यावेळेस त्यांची पूर्ण सोय ठेवण्यात आलेली होती. त्यांची राहण्याची असेल, जेवणाची असेल, पाण्याची असेल,
सर्व सोय त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. असा सर्व प्रकार घडला होता. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर शिंदेच्या बाजूने जरूर आहे आणि तो आहे. आणि अशाच गोष्टीमुळे फडणवीस सरकार असेल हे पूर्णपणे कोंडीत स्वतःच अडकत जाते. आणि आता यापुढे काय होतंय हे माहित नाही, पण जे पावलं टाकतंय, जे शासन ज्या प्रकारे मनोज दादाची कोंडी करू पाहतंय, शासन स्वतःच टाकलेल्या पावलामध्ये की स्वतः ऍक्शन मध्ये ते अडकल्या जात आहे. मित्रांनो, या सर्व घटनांबाबत, या सर्व मॅटर बाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या माहितीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.